नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पैसा जिंकला, कामाचा माणूस हरला. शिरोली जिल्हा परिषद मतदारसंघातील यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची आणि चर्चेचा विषय ठरली. जनतेच्या मनातील उमेदवार म्हणून ओळख असलेल्या शशिकांत खवरे यांचा थोडक्याच मतांनी पराभव झाला असला तरी मतदारसंघातील जनतेच्या मनात त्यांचे स्थान अधिक भक्कम झाल्याचं दिसून आलं. या निवडणुकीत खवरे यांनी प्रस्थापित राजकारणाला थेट आवाहन देत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना उभा केला. दुसरीकडे अमल महाडिक यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सलीम महात यांनी विजय मिळवला. मात्र या विजयामागे पैशांची ताकद निर्णायक ठरल्याची चर्चा मतदारसंघात होताना दिसत आहे. प्रचार काळात खवरे यांच्या सभांना तरुणांची तुफान गर्दी, ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसाद आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा ठाम पाठिंबा लाभला. गावोगावी थेट संवाद साधत त्यांनी प्रत्येक मतदारांशी नाळ जोडली. शिरोली गावचे प्रथम लोकनियुक्त माजी सरपंच म्हणून केलेल्या विकास कामांमुळे कामाचा माणूस अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात राजकीय वातावरण अधिक तापले होते. खवरे यांच्या आक्रमक आणि एकहाती लढतीमुळे विरोधकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा होती. मतदानाच्या आदल्या रात्री मोठ्या प्रमाणावर धनशक्तीचा वापर झाल्याचे आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात आले. परिणामी अत्यंत थोडक्याच मतांनी त्यांचा पराभव झाला. पराभवानंतरही खवरे खचून न जाता जनतेच्या प्रश्नांसाठी ठामपणे उभे राहिले आहेत. निवडणूक हा लोकशाहीचा भाग आहे, पण जनसेवा ही माझी बांधिलकी आहे अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. निकाल काहीही असो, जनतेच्या मनातील त्यांचा विजय कायम असल्याची भावना मतदारसंघात व्यक्त होत आहे. कोणी ज्याला नेता नाही, ज्याला पक्ष नाही, ज्याला झेंडा नाही असं बोलून जे आमच्या आघाडीच्या बाबतीत जे वल्गना केले त्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो. माझा पक्ष ही जनता आहे आणि माझा झेंडा हे भगवा आहे, त्यांना मला सांगायचं आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.